निराडावा धरणामध्ये पाण्याची आवक सुरू झालेली आहे आणि हे पाणी खरं तर आता खाली शेतकरी इंदापूर, बारामती, दौंडला आमच्याकडे अजून पाऊस कमी आहे. आम्ही सगळ्या आमदारांनी मागणी केली होती की ते पाणी आम्हाला खाली शेतीला आता जी चालू उभी पिके आहेत त्यांना दिलं पाहिजे. काही पिण्याच्या पाण्याची योजना बंद आहेत त्यांना दिलं पाहिजे. त्या गोष्टी आम्ही पालकमंत्र्यांच्या कानावरती घातल्या आणि पालकमंत्र्यांनी ताबडतोब सूचना दिल्या की शेतीला खडकवासला आणि निराडावा कॅनलच्या बाबतीत शेतीला पाणी सोडावं अशा पालकमंत्र्यांनी दिलेले. दुसरा उजनीचा आमचा जो विषय होता, पूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शासनाची पूर्वी 8 तासाची तिथे वीज 6 तास केली होती उजनी धरणावरच्या पंपाची. ती वीज परत ताबडतोब आजपासून ते परत 6 तासाच्या ऐवजी 8 तास करण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी लगेच आता ते सर्क्युलर पण ते निघेल. त्यामुळे उजनी धारकाचे उजनी शेजारचे शेती पंप आहेत त्यांची वीज 6च्या ऐवजी आता 8 तास होणार आहे. तिसरा महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती की उजनी धरण दिवसेंदिवस पाणी खाली जात आहे. त्यामुळे तिथं मच्छीमार आहेत, जो आमचा मच्छीमार समाज आहे तिथं मासे कमी सापडतात. त्यामुळे त्या उजनीच्या ह्याच्यामध्ये धरणामध्ये साधारणतः 1 कोटी मासे त्या उजनी धरणामध्ये सोडण्याचा निर्णय पण आजच्या बैठकीमध्ये झालेला. त्याचा दिलासा निश्चित प्रकारे म्हणजे धरणातल्या मच्छीमाराला तर होईलच, पण मासे खाणाऱ्याला सर्वांनाच त्याचा निश्चित प्रकारे त्याचा फायदा त्याचा उपयोग होणार आहे. लोकसभेला मतदान झालं त्याचा कुठेतरी अशा प्रकारे पाणी काहीतरी प्रयत्न सुरू आहे का? आता निवडणुकीसारखं राजकारण करून चालत नाही. एकदा दिवस जात असतात लोकसभेची निवडणूक वेगळी असते, विधानसभेची निवडणूक वेगळी असते आणि हे विसरावं लागतं. ते जर राजकारण जर आपण करत बसलो तर आपला विकास काय होणार नाही. परंतु त्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांचं खरंच आभार मानले पाहिजे. त्यांनी कुठलाही विषय न घेता ज्या मागण्या सर्वांनीच केल्या म्हणजे त्या सर्व पक्षांनी मागणी केल्या त्या सगळ्या मागण्यांच्या आजच्या बैठकीमध्ये विचार करून एक चांगले निर्णय या डीपीडीसीच्या माध्यमातून आज पालकमंत्र्यांनी घेतलेले. मामा शरद पवारांनी मागणी केली होती तालुका निहाय निधी वाटपाची, मात्र त्याच्यावरती पालकमंत्री असं म्हटले की निमंत्रित सदस्यांनी खरं बोलू नये किंवा असं नाही असं काही ते म्हटलेले नाहीत. पवार साहेब शेवटी सर्वांचेच आमचे पालक सगळ्यांचेच दैवत त्याबद्दल पवार साहेबांबद्दल काही विषय नाही. आणि पवार साहेबांनी एखादी कुठली मागणी केली हे खरं तर मला वाटतं आपल्याकडे हे चुकीचं समजतं. आज जर पवार साहेबांनी असं कधीच असं ठीक आहे तालुक्यांना निधी किती मागच्या वेळेस वाटला ही पवार साहेबांची मागणी होती, त्याला पालकमंत्र्यांनी असं कुठलंही उत्तर जे तुमच्या कानावर असं कुठलंही चुकीचं उत्तर पवार साहेबांना दिलेलं नाही. उलट पवार साहेबांनी ज्या काही चांगल्या सूचना मांडल्या त्याची दखल घेऊन निश्चित प्रकारे दादाने ते उलट प्रत्येक तालुक्यामध्ये किती निधी आलाय याची हे त्याप्रमाणे त्या सूचना दिलेल्या खरंच बोलायचं नाही असं म्हटलेलं नाही. आमदार खासदार हे निमंत्रित सदस्य ते 100% खरे, पण त्यांनी बोलायचं नाही असं म्हटलेलं. शेवटी आमदार खासदार तिथले लोकप्रतिनिधी असतात, त्यांना आता झेडपीचे सदस्य इथं नाही, आता नाहीत, अध्यक्ष नाहीत, महानगरपालिकेचे महापौर नाहीत, तिथं सदस्य नाहीत. त्यामुळे आमदारांना त्या भागातले प्रश्न त्या भागातल्या अडचणी माहित असतात. आमदारांनी ठीक आहे आमदारांनी निमंत्रित सदस्य असतात हे दादा म्हटले बरोबर आहे, पण याचा अर्थ त्यांनी मांडायचं नाही असं नाही. पण काय आहे ते जे आर त्यांनी सांगितलं. लाडक्या बहिणींना सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की शासनाने खूप मोठं एक निर्णय सगळ्या लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे आणि साधारणतः 70 बोटे साहेब साधारण ऐका ना 70 बैठकीतल्या बहिणींनी जे काय मांडलंय त्याची ऐका ना खासदार बहिणींची सुद्धा दादांनी दखल घेतलेली. त्यांच्या पण ज्या सूचना होत्या त्या योग्य दखल घेऊन दादांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना फोन लावला होता तो लागला नाही. बहिणीच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांना फोन लावला. मुख्यमंत्री सध्या कुठेतरी ह्याच्यामध्ये असतील, पण नक्की दादांना त्यांचा फोन येईल आणि तुम्ही जे म्हणता त्यांनी बहिणींनी काय सूचना केली त्याची दखल घेऊन त्या बाबतीत निश्चित दादा कारवाई करतील. धन्यवाद.